नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 यामधील यावर आधारित जी उदाहरणे आहेत त्यांचा अभ्यास करत आहोत। त्यातील 4 उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यापुढील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात। आता प्रश्न क्रमांक 5 बघा काय आहे। केंद्र P असलेले वर्तुळ काढा, 100 अंश मापाचा एक लघुकंस AB काढा व बिंदू A व बिंदू B मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा। आता इथे बघा मी ही तुम्हाला एक कच्ची आकृती काढून दाखवलेली आहे। या कच्च्या आकृतीमध्ये मी काय केलेलं आहे, एक वर्तुळ काढलेलं आहे। त्यामध्ये ही A ही रेषा आधी हा P बिंदू आहे वर्तुळाचा केंद्रबिंदू, त्याच्यातून ही एक त्रिज्या थोडी पुढे अशी वाढवलेली आहे, म्हणजे ही रेष हा किरण पुढे वाढवलेला आहे। त्या बिंदूला ज्या बिंदूमध्ये हा किरण पुढे वाढलेला आहे, ही त्रिज्या पुढे वाढले, त्या बिंदूला मी नाव दिलं A। याच्यावरती कंपास कोणमापक ठेवून मी काय केलं, 100 अंशाचा कोन घेतला आणि B ही रेषा मारली। आणि त्यानंतर मी काय केलेलं आहे, मग या B बिंदूवरती कंपासचं टोक ठेवून दोन बाजूला एक ठराविक अंतरावरती कंस करून घेतले। Aलाही त्याच पद्धतीने केलं। आणि मग मी काय केलेलं आहे, ह्या बिंदूतून आणि ह्या बिंदूतून खाली आणि वरती असे दोन कंस मारून घेतले B आणि ह्या B बिंदूच्या पण ह्या बाजूने आणि ह्या बाजूच्या ह्या बिंदूतून खाली आणि वर असे कंस मारून घेतले आणि ह्या स्पर्शिका इथून वर्तुळाला मी काढलेल्या आहेत। आता माप कंस AB, हा जो माप कंस आहे की नाही हा AB, हा किती आहे 100 अंश। कारण काय आहे, माप कंस AB बरोबर माप कोन APB, कारण हा केंद्रीय कोन आहे। हा P काय आहे, केंद्रीय कोन आहे। केंद्रीय कोनाचं जे माप असतं ते त्याच्या संगत लघुकंसाचं माप असतं, म्हणजे दोघांची मापही काय असतात, समान असतात। म्हणून माप कंस APB बरोबर किती आला, 100 अंश। आता आपण ही कच्ची आकृती काढलेली आहे। आता आपण पक्की आकृती बघूयात। इथे मी आधी एक वर्तुळ काढून घेणार आहे P केंद्रबिंदू असलेले। आता इथे त्यांनी आपल्याला त्रिज्या किती सेंटीमीटर वगैरे असं काही सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे मी आपले ठराविक अंतर एक साधारण घेणार आणि त्या त्रिज्येचा एक वर्तुळ मी इथे काढून घेणार। आता इथे बघा ही त्रिज्या मी साधारण घेतली 3.5 आपली त्रिज्या जर मी इथे घेतली, हे बघा ही त्रिज्या इथे घेतली मी 3.5। आता ह्या त्रिज्येचं मी काय करते, एक वर्तुळ काढून घेते। आता इथे वर्तुळ काढून घेतल्यानंतर हा काय आहे, केंद्रबिंदू इथे मला P मिळालेला आहे, मी त्याला हे इथे P असं नाव देते। आता ही काय करते, मी इथे एक रेषा काढून घेते, कारण मला काय करायचं आहे, 100 अंश मापाचा एक केंद्रीय कोन काढायचा आहे। म्हणून मी काय करते, या P बिंदूतून काय करते, एक असा किरण काढून घेते इकडे पुढे, आणि हा किरण ज्या म्हणजे केंद्रबिंदूतून वर्तुळाला ज्या बिंदूमध्ये तो छेदतो तिथे मी नाव काय देते, A देते। आता मी काय करते, ह्या कोनमापकाच्या साहाय्याने इथे तुम्हाला दिसत असेल, हे बघा हे कोनमापक मी इथे ठेवलेलं आहे। आणि इथून मी 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि हे इथे काय आहे 100, हा असा एक इथे पॉईंट मी घेतलेला आहे।
आता मी काय करणार आहे, या P बिंदूतून इकडे पण मी एक काय करणार आहे, असा किरण काढून घेणार आहे आणि त्याला नाव काय देणार आहे मी आता इथे, इकडे नाव देणार आहे त्याला P. आता आपल्याला माहिती आहे आपल्याला काय करायचं आहे, आता ए आणि बी मधनं काय करायची, आपल्याला एक स्पर्शिका काढायची. मग इथे एक कंस मारते ए बिंदूवरती कंपासचं टोक ठेवून आणि ह्या बाजूला एक कंस. त्याचप्रमाणे मी काय करते, या बी बिंदूवरती कंपासचं टोक ठेवून इथे एक कंस आणि या बाजूला एक कंस. आता यातनं मी काय करणार आहे, इथे या कंसामध्ये कंसावरती कंपासचं टोक ठेवून इथे हे काय करणार आहे, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार आणि हा इकडे कसा कंस काढणार. त्याचप्रमाणे वरती काढला, आता इकडे खाली पण काढणार. त्याचप्रमाणे या बिंदूवरती तो आधीचा कंस छेदून घेणार वर आणि खाली. आता तुम्हाला माहिती आहे आपल्याला काय करायचं आहे, इथे हा एक खालचा बिंदू आणि हा वरचा बिंदू, हे काय करणार आहे मी आता हे, आणि हा ए बिंदू जो या वर्तुळाला इथे स्पर्श करतो, ही रेषा म्हणजे वर्तुळावरील तो ए बिंदू आणि हे दोन हे असे 3 बिंदू सलग यांना जोडून मी इथे ह्या वर्तुळाची स्पर्शिका काढणार. त्याचप्रमाणे मी इकडे काय करणार आहे, इथे पण एक कंस काढण्यासाठी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार, वर एक कंस खाली एक कंस, परत इकडे पण कंपासचं टोक ठेवून वरचा कंस छेदायचा, खालचा कंस छेदायचा. झालं. आपल्याला आता काय करायचं आहे, स्पर्शिका काढायची. हे 3 बिंदू आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. ही झाली माझी स्पर्शिका तयार. याप्रमाणे हा जो, आणि इथे बघा हे किती मापाचा आहे, 100 अंश. त्याचप्रमाणे हा कंस पण किती असणार आहे, हा जो आपला कंस आहे लघु कंस, 100 अंश. त्याचं कारण मी तुम्हाला इथे दिलेलं आहे. हे बघा, त्याप्रमाणे आपला हा प्रश्न क्रमांक 5 इथे सोडवून झालेला आहे.